नमस्कार मंडळी, फक्त बनवायला 3 मिनिट लागते, टिकतेच 5 ते 6 महिने अशी रेसिपी बनवणार आहे आज. ते म्हणजे मिरची, अद्रक, लसूणची लोणचं. नमस्कार, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. जे काही साहित्य लागते बघूया चला. त्यासाठी 50 ग्राम मिरची आणि 20 ग्राम लसूण, 20 ग्राम अद्रक आणि पिवळी मोहरी लागतात. पिवळी मोहरीऐवजी तुम्ही काळी मोहरी वापरलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर लिंबू घेतले, जिरं, मोहरी घेतलेलं आहे. त्यानंतर अजवाईन पण घेतले, बडीशोप आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घेतले. त्याला तिखट नसते, आम्ही मिरचीचे लोणचं बनतो त्यामुळे तिखट नसलेले मिरची पावडर घ्यायचं आहे. आता हे सगळं साहित्य बघितलं. आता ह्याच्यातलं मिरची, अद्रक, लसूणला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं म्हणजे चटणी करून घ्यायचं नाही. तुम्हाला हवं असेल तर चॉपरमध्ये घालून कट करून घेऊ शकता, नाहीतर मिक्सरमध्ये पल्स मोडवर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आधी अद्रक आणि लसूण घातलं, नंतर हिरवी मिरची अशी कट करून घातली, जेणेकरून सगळं सेम कट होईल अशा पद्धतीने. त्यानंतर आता हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण चांगलं वाटून घेतलेलं आहे. आता त्यासाठी मसाला बनवायचे. पिवळं मोहरी आणि त्यानंतर बडीशोप आणि जिरं आणि अजवाईन घेतलेलं आहे. आता हे सगळं साहित्य गॅसवर एकदम बारीक फ्लेम ठेवायचं आणि एक 5 ते 10 मिनटं आपल्याला खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात एक दालचिनीची तुकडं आणि एक लवंग, काळी मिरी टाकायचं आणि ह्याच्याने पण एकदम चांगली फ्लेवर येते आणि खूप छान लागतात टेस्टला पण. आता हे एकदम लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. आता पूर्णपणे भाजलेलं आहे, असं लालसर व्हायला पाहिजे. आता ह्याला साईडला ठेवून एकदम थंड व्हायला पाहिजे, त्यानंतरच मिक्सरला वाटून घ्यायचे. आता हे सगळं मसाला थंड होईपर्यंत आपण तेल लागणार आहे. तेल खडखडीत दूर उठेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. कधी पण लोणचं बनवताना एक तिळाचं तेल वापरा, नाहीतर एक मोहरीचं तेल वापरा. लोणचं खूप दिवस टिकतात आणि चांगले देखील लागतात. आता हे तेल गरम झालेलं आहे चांगलं. आता ही सगळं मसाला थंड झालेला आहे. आता ह्याला मिक्सरमध्ये घालून वाटून घेऊया. मसाला देखील अगदी बारीक वाटायचं नाही, जरा जाडसरच ठेवायचं, तरच लोणच्याला चांगलं स्वाद लागते आणि टेस्ट पण लागते. आता वाटून तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, मी जास्ती जाड वाटलं नाही, थोडंसं फक्त फिरवून घ्यायचं आहे. आता सगळं साहित्य एकत्र करायचं आहे. वाटून घेतलेलं मसाला घालायचा आधी, त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर घालायचं. मिरची पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला कलर हवा असेल तर घालू शकता, नाहीतर नाही. त्यानंतर मीठ घालायचं. सगळं साहित्य एकत्र करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं साहित्य एकत्र करून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर तेल घालून घ्यायचं आहे. तेल पूर्णपणे थंड झाल्यावर घाला, कारण जरा मला गडबड होती त्यामुळे मी लवकरच घातलेलं आहे आणि मी थोडंच बनवले, 1 महिना 1.5 महिना टिकेल एवढंच. तुम्ही जास्ती बनवलं असेल तर तेल पूर्णपणे थंड करून घाला आणि जास्ती दिवस टिकतात. आता हे सगळं तेल घातल्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. ह्याच्यात लिंबाचा रस घालताना चुकून माझ्याकडनं व्हिडिओ शूट झालेला नाही. आता मी लिंबाचा रस घालून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे लोणचं एअरटाईट कंटेनरमध्ये घालून तुम्ही 5 ते 6 महिने सहज खाऊ शकता. लोणचं स्टोअर करताना ज्या बरणीत आपण बनतो ते बरणी स्वच्छ धुवून पुसून उन्हात ठेवायचं. चांगलं कोरडं झाल्यावर त्याच्यात लोणचं घालून स्टोअर करून ठेवायचं आहे, जेणेकरून जास्ती दिवस टिकतात. चला तर मंडळी, 5 ते 6 महिने टिकणारी हिरवी मिरची, आलं, लसणाचे लोणचं बनवून तयार झालेलं आहे. लोणच्याची रेसिपी आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. रेसिपीचे व्हिडिओ फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करा आणि मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.